आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं कोर्टात केलेले दावे। आज धक्कादायक माहिती एसआयटीनं कोर्टात दिली आहे। संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपी पाशवी आनंद लुटत होते असा दावा एसआयटीच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केलाय। तसंच या हत्येचा आरोपींनी व्हिडिओ सुद्धा शूट केला। तो व्हिडिओ मिळवण्यात एसआयटीच्या पथकाला यश आलंय। हा व्हिडिओ गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 6 हत्यारं शोधण्यात एसआयटीला यश आलंय, पण ज्या हत्यारांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यापैकी अजूनही काही हत्यारं शोधणं बाकी आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली। त्यामुळे आरोपींची एसआयटी कोठडी त्यांनी मागितली। या सगळ्या घटनेनंतरही आरोपींच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नसल्याचं निरीक्षण सुद्धा एसआयटीनं कोर्टात नोंदवलंय। एसआयटीनं कोर्टात काय काय सांगितलं आपण पाहूयात। मारहाण करतानाचा व्हिडिओ शोधण्यात यश आल्याची माहिती एसआयटीच्या पथकातर्फे कोर्टात देण्यात आली। आरोपींच्या मोबाईलमधून हा व्हिडिओ सापडल्याचा दावा एसआयटीनं केलाय। आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसत नसल्याचं निरीक्षणही नोंदवलंय। हत्या करताना आरोपी पाशवी आनंद लुटत होते असंही एसआयटीच्या वतीनं सांगण्यात आलंय। डिजिटल पुराव्यांच्या दृष्टीनं तपास करणं अजूनही बाकी आहे, त्यामुळे आरोपींची कोठडी हवी आहे। देशमुखांचा जीव जाईपर्यंत मारतानाचं चित्रीकरण या आरोपींनी केल्याचं सुद्धा युक्तिवादादरम्यान सांगण्यात आलं। कुणाच्या सांगण्यावरून हत्या केली याचाही शोध घेणं बाकी आहे, त्यामुळे कोठडी आवश्यक आहे। आरोपींना गुन्ह्यात आणखी कुणी मदत करतंय का किंवा केली आहे का हे तपासायचं सुद्धा असल्याचं एसआयटीनं सांगितलं। देशमुखांना मारहाण केलेल्या हत्यारांपैकी 3 हत्यारं जप्त करण्यात आलेली आहेत, तर उर्वरित हत्यारं जप्त करणं अद्यापही बाकी आहे। कोणत्या हत्यारांनी मारहाण केली पहा। 41 इंचांचा गॅस पाईप, या पाईपनं संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली। 41 इंचांचा हा गॅसचा पाईप, याशिवाय तलवारीसारखं एक शस्त्र होतं त्याने सुद्धा मारहाण करण्यात आली। 4 लोखंडी रॉड, या रॉडच्या सहाय्यानं मारहाण केल्याचा दावा एसआयटीनं केला। एक कोयता सुद्धा या मारहाणीत वापरण्यात आल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे। एक लोखंडी फायटर, या हत्यारांच्या सहाय्यानं मारहाण झाल्याचा दावा एसआयटीनं केलेला आहे। आणि आजच्या या सगळ्या कोर्टातल्या युक्तिवादादरम्यान आणि एकूणच आत्तापर्यंत या केसमध्ये जे अपडेट्स आहेत त्याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले जात आहेत। राहुल, अतिशय महत्त्वाची माहिती एसआयटीनं आज कोर्टामध्ये दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो व्हिडिओ, मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलेला आहे, या व्हिडिओचा कितपत पुरावा म्हणून पुढे उपयोग होऊ शकतो? खूप मोठा पुरावा आहे विनोद, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अशी दिसते आणि ती आपण ब्रेकिंग म्हणून चालवली पाहिजे की या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत जे अटक केलेले आरोपी आहेत त्याच्यापेक्षा आणखी काही आरोपी आहेत हे न्यायालयामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे। कारण हे ऑन रेकॉर्ड वरती पोलिसांनी म्हटलं, कारण डीवायएसपी आणि बचाव पक्ष या दोघांची आर्ग्युमेंट मी नीट ऐकली। ऑन रेकॉर्ड वरती असं म्हटलेलं आहे की ते जे व्हिडिओ चित्रीकरण केलं जात होतं ते चित्रीकरण अजून कोणीतरी लोक पाहत होते, म्हणजे आता जे अटक झालेले लोक आहेत याच्याशिवायचे ते आणखी लोक आहेत की जे हे चित्रीकरण पाहत होते। एक किंवा ज्यांच्यासाठी हे चित्रीकरण केलं गेलेलं होतं त्यांना आता शोधायचं आहे असं अधिकृतपणे यांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी। अर्नेश कुमार केसचा संदर्भ बचाव पक्षाच्या वतीनं देण्यात आला, कारण अर्नेश कुमारच्या केसमध्ये जर तुमचा तपास पूर्ण झालेला असेल, कारण बचाव पक्षाचे जे तिडके वकील आहेत ते असं म्हणाले की यांचा उपयोग आरोपींचा मास्टर पीस सारखा केला जातो आहे। 30 दिवस पोलिसांनी काय केलं, आता या आरोपींना केवळ काहीही गरज नसताना, आणि बचाव पक्षाचं असं म्हणणं आहे की केवळ एका दिवसात ही घडलेली घटना आहे, स्पॉन्टेनियसली घडलेली घटना, याच्यात कुठेही संघटित गुन्हेगारी नाहीये। याला प्रतिवाद जो पोलिसांनी केला तो महत्वाचा आहे। पोलीस असं म्हणतायत की आता आम्हाला यांच्या विरोधामध्ये मकोका अंतर्गत काय कारवाई करता येईल याचा सुद्धा आम्ही आता अभ्यास करतो आहोत, कारण आपणच सकाळी ती बातमी ब्रेक केली की या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। आणि आता कोर्टातले सगळ्यात महत्वाचं काय, तर हे जे चित्रीकरण झालेलं आहे हे चित्रीकरण करत असताना हे लोक हे पाशवी पद्धतीनं, म्हणजे आता जसं कोर्टात ते म्हणाले की यांच्या चेहऱ्यावरती ना पश्चातापाचा भाव आहे ना यांच्या डोळ्यामध्ये भीती आहे, अर्थात ही नेहमीची सरकारी पक्षाची पद्धती असली तरी जेव्हा हे रेकॉर्डवरती येतं की यांच्या या सगळ्या कृत्यामध्ये पाशवीपणा आहे, म्हणजेच पोलीस हे सिद्ध करू इच्छित आहेत की हे सगळे संघटित गुन्हेगार आहेत। आणि आता मला असं दिसतंय विनोद की हा सगळा जो काही तपासाचा भाग आहे आणि ज्या पद्धतीनं हे रेकॉर्डवरती आणलं गेलंय, तर श्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतायत की या प्रकरणामध्ये आम्ही कुणालाही सोडणार नाही
आता हळूहळू काही लोकांच्या दिशेनं हा तपास जाताना दिसतोय. कदाचित तो जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला जर ज्यांना आता खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे त्यांना दाखवण्यासाठी जर हे व्हिडिओ दाखवले जात असतील तर मग मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित एक मोठा भूकंप सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण आजपर्यंत पोलिसांच्या तपासामध्ये जी शस्त्र सापडलेली नाहीत, कारण आणखी पोलीस असं म्हणाले की केवळ एकच शस्त्र आम्हाला सापडलेलं आहे, लोखंडी फायटर असेल, पंप, तो जो गॅसचा कटर असेल किंवा तुम्ही जे ऊस कापण्यासाठीचं जे वापरतात ते असेल, असं शस्त्र सापडले. एवढ्या मर्यादेपर्यंत ठीक होतं. परंतु आता पोलिसांनी ज्या पद्धतीनं सांगितलंय कोर्टामध्ये की हे पाशवी आहेत आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून करत होते, हे 3-4 वेळेला जे कोर्टात सांगितलंय ते फार महत्वाचं आहे. तपास योग्य दिशेनं सुरू आहे आणि आणखी काही नावं या 18 तारखेच्या त्याला जी पोलीस कोठडी ह्या आरोपींना मिळालेली आहे त्या कोठडीच्या दरम्यान बाहेर येऊ शकतात. अगदी धन्यवाद राहुल. दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची माहिती आज SITनं कोर्टामध्ये दिलेली आहे आणि या प्रकरणात आणखीही काही लोक असण्याची शक्यता, भीती व्यक्त केलेली आहे आणि त्या दृष्टीनं तपास करण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणात अजूनही पुढे खुलासे येणं बाकी आहे.